करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय विकृतबुद्धिविनाशाय दीपकज्योती नमस्तुते. आणि आज दीपपूजनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आता माझं देवघरामध्ये दीपपूजन झालेलं आहे आणि दीपपूजन खरंच आज वेळ 12च्या अगोदर करायची होती, कारण 12 ते 1:30 वाजेपर्यंत अवकाळ होता आणि नाहीतर मग 10च्या आत मला पूजा करायची होती. त्यामुळे मी नाही का इथे दिवे सगळं काही स्वच्छ करून घ्यायला घेतले, कारण घासून जरी झाले तरी त्याला पुसावे लागतात, नाहीतर डाग तर पडतातच. आणि आमच्याकडचं पाणी तर एवढं खारं आहे ना की तर त्या पाण्याचे डाग असे लवकरात लवकर पडतात. कशाला पण आपण किती वेळ जर आपण एखाद्या भांड्यावर ते पाणी तसं साचलं ना तर एवढे डाग पडतात ना त्या पाण्याला की ते घासायचे म्हटलं तर फार वेळ निघून जातो. आणि सर्व काही गोष्टी त्यासोबत मी घासून घेतल्या, दिवे पुसून स्वच्छ करून, म्हणजे कारण दिव्यांचा हा जो सण आहे हा दिव्यांचा सण साजरा करायचा घरामध्ये म्हणजे दीपोत्सवापासून सणांना सुरुवात झाली. बघा, आपले जे चातुर्मासातले सण असतात त्या दीपोत्सवापासून सुरुवात झाली. आज पहिला सण दीपोत्सव आणि बरोबर उद्यापासून श्रावण महिनासुद्धा लागणार आहे. आता श्रावण महिन्याच्या अगोदर खरं दिव्यांची पूजा घरामध्ये, कारण देवाला जे साहित्य लागतं त्या साहित्यांची अगोदर पूजा आणि नंतर देवांची पूजा. म्हणजे किती बरं महत्त्व आहे आपल्या या सर्व रूढी परंपरा आपण जर पाळायला लागलं ना तर ह्या रूढी परंपरा आपण पाळत गेलो तर एक मनाला समाधान वाटतं आणि आपली संस्कृती संस्कार जपल्यासारखे वाटतात. पण कधी कधी असं वाटतं ना की आपण एवढं काही करतो आणि पुढची पिढी करेल का, उद्या आपल्या सुना करत्याल का, एवढं काही करत्याल का. आपण एवढ्या परंपरासुद्धा म्हणजे आता ज्या आहेत त्या चालू ठेवलेल्या आहेत, काही त्यामध्ये भर पण लिहिलेली आहे, पण पुढे ह्या परंपरा चालू राहत्याल का, पुढे असं सर्व काही होईल का. आणि खरं किती बरं विचार करतो. आणि मला हा विचार खरंच मनामध्ये येत होता की आपण किती घाई जरी असलं, गडबड जरी असली ना तर सर्व सण कसे व्यवस्थित साजरे करून घेतो, पण पुढे असे सण साजरे होतील का हाही विचार माझ्या मनात होता. आणि इथे माझे तर दिवे लखलख झालेले आहेत सर्व काही, आणि छान लगे घासून घेतले, कारण दररोज जे दिवे लागतात ना ते कितीही घासा, काही काही दिवे काळे हे स्वच्छ होत नाहीत, खूप तेलकट राहतात. पण चला असो, जेवढे स्वच्छ करता आले तेवढे आपल्याकडून प्रयत्न केला आणि इथे असे सर्व दिवे मी मांडून दिलेले आहेत. आणि दिव्यासोबत मी अगरबत्ती लावण्याचं पण ठेवलं, कारण मला वाटलं दिव्याची पूजा आहे आणि बिचारी त्या अगरबत्तीसुद्धा त्यावर लावलीच जाते ना, तर त्याला का नको, कारण कोणासोबत अन्याय नको ही भावना एक मनामध्ये ना की मला वाटतं नको त्याची पण पूजा करावी. काय होतं पूजा केली तर ते पण देवघरातच उपयोगी होतं ना, देवाला अगरबत्ती धूप देण्यासाठी. जसं दिव्याला महत्त्व आहे तेवढं देवांना धूपसुद्धा द्यायला महत्त्व आहेच ना, म्हणून मी दोन्हीची सुद्धा पूजा केली, दिव्याची आणि धूप देण्याची सुद्धा. आणि खरंच इतकं मन प्रसन्न वाटत होतं. आणि एकीकडे घाई पण मला झालेली होती की 10:30च्या 11च्या अगोदर मला पूजा करून केंद्रामध्ये पोहोचायचं होतं, कारण केंद्रामध्ये आज भैरवचंडी होती, तर यामुळे मी जरा घाईमध्ये पूजा करत होते. आता प्रत्येक जे काही दिवे आहेत ना, जे तुपाचे दिवे लावले जातात, म्हणजे जसं की आपल्या आरती तर जे काही पंचारती तर त्यामध्ये तर आपल्याला फुलवातीच घालायचे असतात, आणि जे काही तेलाचे दिवे लावले जातात समया त्यामध्ये तेल आणि वाती घालून ते दिवे लावायचे असतात. आणि ते ड्रावरच्या समोर लावल्यामुळे मला असं वाटत होतं ना की ते ड्रावर उघडताना पडू नये, म्हणून मी नाही का त्याला थोडं गच्च करण्याचा पण दिव्याला प्रयत्न करत होते. आणि दिवे अगदी खाली कधीच ठेवू नये, त्यामुळे मी जमिनीवर किंवा नुसते पाटावर ठेवण्यापेक्षा त्याच्या खाली अगोदर एक आसन लाल ठेवावंच, त्यामुळे आसन पण ठेवून घेतलं आणि तेलाचे तुपाचे दिवे पण लावायला सुरुवात केली. आणि म्हणे की नाही, दिव्याला पण आजकाल वस्त्र घालतात, म्हणून वस्त्र पण रंगून गेलं. छोटीशी आपली एक रांगोळी पण काढली, कारण अलीकडेच म्हणजे आता आमचं देवघर आहे ना ते देवापुरतं देवघर आहे, म्हणजे देव जेवढे बसतात आणि एक माणूस बसून पूजा करायपुरते. पण तिथं जर काही वेगळी पूजा मांडली तर थोडंसं अलीकडे येण्याची भीती वाटते, म्हणजे आपण दररोजात आणि चौकटीवर बसून तर पूजा करतच नसतात, म्हणून माझी कशी बशी छानपैकी लगे अडीअडचणीत बसून पूजा केली. शेवटी भावना महत्त्वाच्या आणि भक्ती महत्त्वाची. आता हे सर्व काही झालेलं आहे आणि इथून मी आता पोहोचले होते ते म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये. आणि इथे वाचन आता सुरू आहे, ते म्हणजे दुर्गा सप्तशतीची नेमकंच सुरुवात झालेली आहे. दुर्गा सप्तशती हा ग्रंथ वाचायला. आता भैरवचंडी म्हणजे काय असतं नेमकं, तर भैरवचंडी म्हणजे नेमकं आपलं दुर्गा सप्तशती ग्रंथ, आणि त्याच्यामध्ये जे काही प्रत्येकाला उवाच येतं, ऋषी उवाच, देवी उवाच, जे काही असं ते उवाच म्हणजे ते बोलले तिथून पुढं, तर त्यावेळेला कालभैरव अष्टक पूर्ण वाचायचं. आता सहसा एवढ्या काही बायका आल्या नव्हत्या, कारण अमावस्येच्या
त्याची प्रत्येकाच्याच घरी गडबड राहते. जेवढ्या होत्या तर आमचे 10-11 पाट झालेत, देवीने करून घेतले. आणि इथे बघा माझी रांगोळी काढणे चालू आहे, ती की देवीची आज देवीचा पाठ आहे. तर म्हणे चला आज भैरवी म्हणजे भैरवी चंडी देवीची आपण रांगोळी काढूया. म्हणजे थोडीशी भैरवी ज्यावेळेला येते त्यावेळेला थोडी अकराळ विक्राळ देवी दिसणारच असते. आणि मी अशी ही देवी काढून झालेली आहे कशीबशी, तरी त्यामध्ये डोळे वगैरे टाकले आणि सर्वजण घाई पण करतच होते. तर घरी पार्सल आलेलं होतं, जे काही कुंड्याच्या खाली स्टँड मागवले होते त्या स्टँडसाठी पार्सल आलेले होते. आणि ते ओम चेक करत होता आणि त्याच्या पप्पाला फोटो काढून पाठवत होता की असे पार्सल आले. आणि ते 4 आले आणि त्याने लगेच ते कुंड्या ठेवून पण पाहत होता की यावर किती कुंड्या बसतात. ते आमच्याकडे ना फुटाण्याला खूप महत्त्व आहे आणि माझ्याकडचे फुटाणे संपले आणि आता सणांची सुरुवात झाली, इथून पुढे तर फुटाणे लागतातच. तर घरी हरभरे होते डब्यामध्ये, ते काढले आणि म्हटलं चला आपण फुटाणे करून पाहूया याची, कारण आता घाईत कोण आणून देणार आपल्याला. आणि तवा तापवला गरम गरम कडक, त्यावर हे थोडेसे एक मूठभर मी फुटाणे म्हणजे ते हरभरे टाकले आणि आता त्याचे फुटाणे बनवायला सुरुवात केली. आणि त्याला जर दड जगडानं खालून जाळ आणि वरून दगडानं असं जर थोडं आपण त्याला घासल्यासारखं केलं तर ते लवकर बघा फुटल्या जातात. आणि इथे खरंच ते फुटाणे फुटले. पण मला पण एवढा आनंद वाटत होता की माझ्याकडून घरी फुटाणे तयार झाले, तेही गॅसवर आणि 5च मिनटामध्ये मस्तपैकी फुटाणे तयार झालेले आहेत इथे. तर आता हे पूजेला द्यायचे आहेत. आमच्याकडे बाहेर नाही का ते जय आणि विजय हे 2 पण मांडले जातात दरवाजाच्या साईडला, तर त्यांना पण नैवेद्य दाखवला जातो. तर इथे आता फळं करायला घातलेले आहेत मी. फळासाठी नाही का मी अशी एक चाळणी डायरेक्ट पाण्यामध्येच ठेवत असते. आणि ज्वारीच्या फळांचा खूप इथे मान असतो आणि ते डायरेक्ट पाण्यामध्ये टाकलं ना तर ते काढताना फुटतात, म्हणजे ते तुटतात ते फळं. त्यामुळे मी त्या चाळणीमध्येच असं तेल टाकून ते फळं असे टाकले आणि त्यावर आता काढले तर एकही फळ असा तुटत नाही. आणि आज आमच्याकडे फळं असतात ज्वारीचे, त्यासोबत सपक वरण भात आणि विशेष गवारीची भाजी, असा हा संपूर्ण नैवेद्य असतो दिव्यांना, शेतातल्या देवांना, गाईला, बैलांना, जे काही शेतातले काही देव आहेत त्यांना पण, आणि घरी पण सर्व देवांना हाच नैवेद्य बनवावा लागतो. आता हे 5 मिनिटासाठी त्याला उकळून घ्यायसाठी मी ठेवलं आणि खरंच 5 मिनिटाच्या नंतर पहा एकदम मस्त लगे ते हे झालं, त्याचं फुटले नाही, एकही फळसुद्धा तुटलेलं नाही. त्याला उकळा मारून झाला 1-2 की मस्त नंबर 1 अशी फळं होतात. फळं कधी ओळखायचे, त्याचा कलर बदलला म्हणजे फळं एकदम आपले चांगले झाले. आणि त्याचं पाणी निसरलं तर आपल्याला पाणी पण परत आता पाणी पुन्हा मी निसरायला त्याला ठेवलं की बाबा कोरडे फळं खायला आमच्याकडे आवडतात सर्वांना. आणि माझे बरे अर्धे फळे करून झाले होते आणि अर्धे फळं राहिले पण होते आणि मी आता नैवेद्य इथं मांडून घेतलेलं आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.